नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या की आपण राजमा पीक हे कोणत्या महिन्यापर्यंत पेरू शकतो, कोणत्या महिन्यामध्ये पेरल्यानंतर त्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादन निघतं, बाजारभाव लागतो किंवा नंतर जर उशीर झाला तर बाजारभाव कमी लागतो का, उत्पादन कमी निघतं का, या सविस्तर प्रश्नांचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, राजमा पीक हे प्रामुख्याने जर विचार केला आपण तर रब्बी हंगामामध्ये याची पेरणी ही केली जाते. कारण की रब्बी हंगाम हा राजमा पिकासाठी सर्वाधिक चांगल्या पद्धतीने मानला जातो. कारण की ह्या हंगामामध्ये राजमा पीक हे चांगल्या पद्धतीने येतं, उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने देतं आणि बाजारभाव हा देखील चांगल्या पद्धतीने लागत असतो. रब्बी हंगाम सोडता आपण कोणत्या महिन्यामध्ये याची पेरणी केल्यानंतर आपल्याला याचं चांगल्या पद्धतीने बाजारभाव किंवा उत्पादन हे चांगलं निघू शकतं हेच आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने राजमा पिकाचा जर आपण विचार केला तर हे 12 महिने पेरणी केलं जाणारं पीक आहे. कारण की राजमा पीक हे 12 महिने देखील येतं, परंतु पावसाळ्यामध्ये फक्त येत नाही. 12 महिने म्हणतोय, 8 महिने आपण त्याची पेरणी करू शकतो. पावसाळ्यामध्ये हे पीक येत नाही कारण की राजमा पिकाला पाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. यामध्ये राजमा पिकाला जर विचार केला आपण तर जास्त प्रमाणामध्ये पाणी हे चालत नाही, त्यामुळे या महिन्यामध्ये याची पेरणी केली जात नाही. बाकीच्या 8 महिन्यामध्ये याची चांगल्या पद्धतीने आपण पेरणी ही करू शकतो. पण रब्बी हंगाम निघल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर आपण कोणत्या महिन्यामध्ये याची पेरणी केल्यानंतर याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन हे निघू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या माहितीनुसार आम्ही गेल्या वर्षी देखील उन्हाळ्यामध्ये याची पेरणी केली होती. उन्हाळ्यामध्ये साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये याची पेरणी ही करू शकतो आपण चांगल्या पद्धतीने. जर आपल्या भागामध्ये पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होत असेल उन्हाळ्यामध्ये तर आपण याची पेरणी करू शकतो. कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला याला पाणी हे द्यावं लागतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये देखील याची आपण पेरणी करू शकतो. फेब्रुवारी महिन्यात जर पेरणी केली आपण तर एकरी उत्पादन हे आपलं किती निघू शकतं, तर साधारणपणे विचार केला आपण उत्पादन हे अर्ध्यापेक्षा कमी आपल्या उन्हाळ्यामध्ये याची निघू शकतं. तर कसं, तर वरून या व्हरायटीचं जर आपण रब्बी हंगामामध्ये उत्पादनाचा जर विचार केला आपण तर साधारणपणे 8 ते 9 क्विंटल प्रति एकरी या प्रमाणामध्ये उत्पादन हे आपल्याला निघत असतं. आणि उन्हाळ्यामध्ये जर विचार केला आपण तर साधारणपणे 4 ते 5 क्विंटलपर्यंतच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे निघू शकतं. कारण की त्यावेळेस खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला पाणी व्यवस्थापन हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जर मागं पुढं झालं तर आपल्याला उत्पादनामध्ये घट ही दिसून यायला सुरुवात होत असते. आपल्याला जर बियाणं जर घरच्या घरी तयार करायचं असेल किंवा नंतरच्या पेरणीसाठी आपल्याला पाहिजे असेल तर अशा वेळेस आपण याची पेरणी करू शकता. जास्त प्रमाणात याची पेरणी करू नका, कारण की बाकीच्या पिकाचा जर आपण विचार केला तर त्याऐवजी हे पिकं परवडत नाही. शक्यतो राजमा पीक हे आपण रब्बी हंगामामध्येच पेरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये राजमा पीक हे पेरलं जात आहे का, पेरलं जातं तर कोणत्या व्हरायटीची पेरणी करतात, कशा पद्धतीने पेरणी करतात, याविषयी आम्हाला सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगा. आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात, आणखी जर राजमा पिकाविषयी आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल किंवा खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कोणत्या महिन्यामध्ये पेरणी केली पाहिजे किंवा जे बी तुमच्या राजमा पिकाविषयी प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत किंवा कमेंट्समार्फत सर्व प्रश्नांची उत्तरं देऊत. जर अत्यंत महत्त्वाचा जर प्रश्न असेल तर त्यावरती आपण व्हिडिओ देखील बनवून आपल्यासाठी अपलोड करू. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.